दिलेल्या तारीख पे तारीख बाबत हे उपोषण करण्यात येत आहे। या संदर्भाने आम्ही माननीय राष्ट्रपती, भारत सरकार, राज्यपाल महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांना निवेदन पाठवलेलं आहे। पहिलं निवेदन जे आम्ही दिलेलं आहे ते 29/8/2024 आणि आजचं दुसरं निवेदन दिलेलं आहे 4/9/2024। या निवेदनानुसार माझी मागणी अशी आहे की मी स्वतः वकील आहे, ॲडव्होकेट राहुल धाबे, हिंगोली येथील न्यायालयामध्ये मी वकिली करतो आणि वकिली करत असताना माझा प्रत्यक्ष अनुभव असा आहे की न्यायालयामध्ये सुद्धा लालफितीशाहीचा कारभार सुरू झालेला आहे। ही शंका नाही तर हे वास्तव आहे, कारण न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतात तर ते यामध्ये पूर्ण मेकॅनिकल पद्धतीने काम करतात। यामध्ये कोणती ह्युमॅनिटीची भावना त्यामध्ये नाही, लोकाभिमुख न्याय निर्णय देण्याची क्षमता आहे की नाही या प्रिसाइडिंग ऑफिसरमध्ये, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर हे माझं जे प्रकरण दाखल केलेलं आहे तर ते आहे विशेष दरखास्त 1/2024। या प्रकरणामध्ये प्रतिवादींनी न्यायालयामध्ये रक्कम जमा केलेली आहे, तरीसुद्धा गेल्या 1.5-2 महिन्यापासून न्यायालय ही रक्कम वादीला देण्यासाठी तयार नाही। ही रक्कम न्यायालयाला होल्ड करण्याचा अधिकार काय आहे न्यायालयाच्यावर? त्याला व्याज देईल का? व्याज तर 1 रुपया त्याला मिळणार नाही, परंतु न्यायालयाचा इंटरेस्ट काय याच्यामध्ये की रक्कम होल्ड करण्याचा? हे एक केवळ एक उदाहरण आहे। अशाच प्रकारचे अनेक असे प्रकरण आहेत। वर्षानुवर्षे पक्षकार न्यायालयामध्ये चक्रा मारू त्याच्या चपला फाटून जातात, परंतु त्याला काही न्याय मिळत नाही आणि यामुळं याचं खापर वकिलावर फुटल्या जाते आणि त्यामध्ये वकिलांकडून प्रकरणं निघून जातात आणि वकिलांना काही सरकारी पगार नसते। पगार नसल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह सर्व पक्षकार जी काय फीस देतील त्या फीसवरून वकिलांचा उदरनिर्वाह चालू असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर न्यायालय जर त्याच्यामध्ये आडकाठी जर टाकत असेल तर वकिलांचा संसार उघड्यावर येईल आणि त्यामुळे या बाबीची गांभीर्यानं शासनानं दखल घेणं गरजेचं आहे। आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की यामध्ये महामहिम राष्ट्रपती, माननीय राज्यपाल, न्याय व विधी विभाग महाराष्ट्र शासन यांनी यामध्ये एखादं लेजिस्लेशन आणून नवीन कायदा करून हे प्रकरणं सर्वच प्रकरणं फास्ट ट्रॅक कसे चालले जातील आणि त्या पक्षकाराला न्याय कसा वेळेत मिळेल याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे।